गेले 2 दिवस इंडिगोच्या सगळ्या फ्लाईट रद्द झाल्या देशभरातल्या. DGCAने काही नियम नवीन आणले आणि त्याच्यामुळे वाढीव स्टाफ पाहिजे किंवा आणखीन वाढीव पायलट पाहिजे. या सगळ्या गोष्टी आल्यामुळे प्रचंड प्रमाणात सगळ्या फ्लाईट रद्द झाल्या. आता त्या रद्द झाल्यामुळे सर्वसामान्य माणसं जी उडानमध्ये असं यांचं म्हणणं आहे ना, हवाई चप्पल पहनने वाला हवाई जहाज से घूमेगा. तो हवाई चप्पल वाले की हालत आज हवाई से इतनी बुरी हुई की पूछो मत. हम जैसों की हालत है, आप सोच लीजिए. आणि मग या सगळ्या प्रकरणामध्ये इतकं वाईट घडलं की एअरलाईन्स ज्या काही चालू आहेत, म्हणजे एअर इंडिया असेल, एअर इंडियाच्याकडे गडबड होत नाही. एअर इंडिया तिची आठवण येईल बरं का, पूर्वीची एअर इंडिया सरकारी, तिथं एक आब होता, एक चारित्र्य होतं स्वतःचं. आता एक खाजगीकरण, आणि खाजगीकरणामध्ये कुठल्याही मंत्र्याला काही विचारलं का तू काय म्हणतो तिकीट एवढं का, मार्केट ड्रिव्हन. अरे मार्केट ड्रिव्हन, आत्ता मी चाललोय मुंबईला, मला एका लग्नाला जायचं होतं, कुठलंच विमान मिळेना. जे मिळालं स्पाइस जेटचं इकॉनॉमीचं, त्याचं तिकीट आहे 62,000 रुपये. आपण विचार करा, सर्वसामान्य माणूस कसा काही गेला असता सांगा बरं, त्याला जर अर्जन्सीने जायचं असेल तर. उडान ही उडान आहे. म्हणूनच केंद्र सरकारनं ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि याला कुठेतरी मर्यादा घातली पाहिजे. प्रसंग येतात, लोकांना, व्यापाऱ्यांची जी प्रवृत्ती आहे खाजगीकरणामध्ये लुटायचं, वेळ आल्यानंतर माणसं मरेनात, काय लुटायची वेळ आहे, ही लुटायची वेळ आहे, लुटा. ती लुटण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे. यासाठी सरकारनं या सगळ्या एअरलाईन्सवर निर्बंध आणले पाहिजेत, अशी मागणी या निमित्ताने करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.